गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपल्याला उडदाच्या डाळीपासून एक रेसिपी करायची आहे. तर ही मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली, सालीसकटची डाळ आहे. तर मी इथं कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ती डाळ आपल्याला टाकायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकायचं आहे. डाळ तुम्ही कितपत घ्याल त्यानुसार पाणी टाका त्याच्यामध्ये. आता ही डाळ आपल्याला कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून ती शिजवून घ्यायची. त्याच्यासाठी आपण एक वाटण काढणार आहे, तर ते काढूया. वाटणासाठी जास्त काही सामान लागत नाही, थोडंसंच लागतं. थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तिखटानुसार. तर त्यानंतर अद्रक घेतले, लसूण घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. हे आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे छान असं बारीक. तर आपण आता फोडणी देऊन घेऊया आमटीसाठी. आपल्याला आमटी करायची आहे उडदाची. तर मी इथे कढई ठेवलेली तापत, त्याच्यामध्ये 1.5 पळी इतपत तेल टाकलेलं. त्यानंतर तेल छान गरम झालं की मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकायची. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा नक्की. आणि थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे. आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. तर हे बघा, आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जे वाटून घेतलं होतं ना, ते टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि ते वाटणसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे छान तेलावरती. वाटण छान तेलावरती परतलं ना की भाजी किंवा म्हणजे काही आपण रेसिपी करतो आहे ना, ती खूप छान होते चवीला. तर अशा प्रकारे वाटण परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा तुम्ही. आणि तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा मला सांगा. तर मी आता जी आपण डाळ शिजून घेतलेली ना, ती छान अशी पळीने घोटून घेतली होती. आणि मग आपल्याला जो मसाला परतला आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि जितपत आपल्याला घट्ट पातळ आमटी करायची ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर छान हे मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा. अगदी गावरान पद्धतीची रेसिपी आहे, अगदी खूप सोपी रेसिपी आहे. चवीला तर खूपच छान लागते, नक्की करून बघा. तर मी आता चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्याच्या नंतर छान मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि छान एक अशी उकळी काढून घ्यायची. कारण आपल्या आमटीला उकळी आली ना की आपली रेसिपी होते लगेच. जास्त काही सामानही लागत नाही हे रेसिपीसाठी, अगदी झटपट होते. त्याच्यामुळे नक्की एकदा करून बघा. तर पाहू शकता आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं आहे. तर पाहू शकता आपली आमटी जास्त घट्टही नाही आहे, पातळही नाही आहे. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.